नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 18 जुलै 2026. काल देखील रात्रभर आमच्या इकडे पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात देखील झाला. नाता देखील आमची इथं सध्या देखील चालू आहे. तर राज्यात आज 18 तारखेपासून आणखीन काय परिस्थिती राहणार आहे, तर आज 18 जुलैपासून राज्यातला आणखीन आज दुपारनंतर म्हणजे काही काही ठिकाणी दुपार 3च्या नंतर पुन्हा आणखीन पावसाचा जोर वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. खास करून तुम्हाला एक सांगू इच्छितो की सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सांगली जिल्हा, त्याच्यानंतर सांगलीमध्ये आटपाडी, पंढरपूर, सांगोला त्या परिसरामध्ये काय झालं, पाऊस कमी होता. पण ह्या जिल्ह्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही घाबरू नका. आणखीन जवळपास 4-5 दिवस 25 तारखेपर्यंत म्हणजे यात्रेपर्यंत, पंढरपूरच्या यात्रेपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, त्याच्यानंतर आटपाडी, सांगोला त्या परिसरातली शेतकऱ्यांना अंदाज लक्षात द्यायचा. बारामतीकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे, फलटणकडे देखील चांगला पडणार आहे, म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी देखील लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर कोल्हापूरकडे देखील जोराचा पाऊस आज सुरू होणार आहे, म्हणून कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. साताऱ्याकडे देखील मुसळधार पाऊस पडत, कोल्हापूरकडे देखील पश्चिमेकडे मुसळधार पडणार आहे, म्हणून हे लक्षात द्यायचं. म्हणजे सांगायचं झालं तर रत्नागिरीपासून तर पालघरपर्यंत त्या संपूर्ण घाटमाथ्यावर आजपासून जवळपास 5 दिवस चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पुण्याकडे देखील आज जोरात पावसाला सुरुवात होणार आहे. मुंबईला देखील जोरात पाऊस पडणार आहे ह्या 5 दिवसामध्ये, म्हणून हे मुंबईकरांनी अंदाज लक्षात यायचा. नाशिकला, त्र्यंबकेश्वर त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. मराठवाड्यात देखील आज दुपार, आता तर सध्या मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस चालू आहे. तर आणखीन तुम्हाला एक सांगतो, आज दुपारच्या नंतर परत जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून रात्री देखील जोराचा राहणार आहे, म्हणून हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. मराठवाड्यामध्ये जिल्ह्यामध्ये सांगायचं झालं तर हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यातल्या, मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्याला सांगतो की तुम्ही म्हणजे ह्या 25 तारखेपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. कोणताच गाव आणि कोणता भाग वंचित राहणार नाही. दररोज पाऊस पडणार आहे, फक्त वेगवेगळा भाग कव्हर करीत राहणार आहे, म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. विदर्भ 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्हा झालं, नागपूर जिल्हा झालं, भंडारा जिल्हा झालं, यवतमाळ झालं, अकोला, अमरावती, बुलढाणा तिकडे देखील त्या 11 जिल्ह्यामध्ये, गडचिरोली, चंद्रपूर तिकडे देखील म्हणजे आज 18 पासून पावसाचा जोर वाढत जाणार आहे. तर 25 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज त्यांनी देखील लक्षात द्यायचा. सर्वदूर एकदाच पडणार नाही, पण दररोज वेगवेगळा भाग कव्हर करत राहणार आहे, म्हणून हे लक्षात द्यायचं. त्याच्यानंतर इकडे आपण उत्तर महाराष्ट्राकडे देखील नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा आज देखील बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार. पण नंदुरबार जिल्ह्यामध्ये मात्र 22 तारखेच्या नंतर म्हणजे 23, 24, 25च्या दरम्यान तिकडे देखील मुसळधार नंदुरबार जिल्ह्यात पडणार आहे. आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे काही छोटे छोटे तळे राहिलेले आहेत भरायचे, ते मात्र 25 ते 28च्या दरम्यान तिकडे जोराचा पाऊस पडणार आहे. आणि त्या भागात देखील त्या नंदुरबार जिल्ह्याला जीवदान ठरणार आहे, म्हणून हा नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अंदाज लक्षात द्यायचा. धुळे, जळगाव जिल्ह्यात देखील ह्या आज उद्या सगळीकडेच म्हणजे आजपासून पावसाची स्पीड वाढणार आहे, म्हणून त्यांनी धुळे, जळगाव त्या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर आज 18 तारखेपासून 25 तारखेपर्यंत असाच पावसाचा दररोज वेगवेगळ्या भागामध्ये त्या धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, आणि नंदुरबार त्या भागात पाऊस पडणार, त्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर आता वळू तिकडं संभाजीनगर, अहिल्यानगर आणि ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू, आज दुपारच्या नंतर खूप ठिकाणी बऱ्याच भागावर मोठ्या प्रमाणात जोराचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी ओढे नाले वाहणारा पडणार आहे, काही ठिकाणी रिमझिम पडणार आहे, काही ठिकाणी चांदण्यास असतील तसा पडणार आहे, म्हणून संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. तसेच सिल्लोड, सोयगाव त्या परिसरात देखील चांगला पाऊस पडणार आहे. चाळीसगावकडे देखील पडणार आहे, मालेगावकडे देखील पडणार आहे, म्हणून अंदाज त्यांनी लक्षात द्यायचा. सांगायचं झालं तर एकंदरीत राज्यामध्ये आज 18 तारखेपासून चांगला पावसाचा जोर वाढत राहणार आहे, म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. इकडे तेलंगणामध्ये देखील चांगला पाऊस राहणार आहे, म्हणून तेलंगणातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. कर्नाटककडे देखील पाऊस पडणार आहे. आणि मध्य प्रदेशचे जे खंडवाचे आपले महाराष्ट्राचे जे काही लगतचे जिल्हे आहेत, मध्य प्रदेशकडे काय होणार आहे, 22-23 तारखेच्या नंतर एक लो प्रेशर आहे, त्याचं ते चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. मग ते काय होणार आहे, नागपूरकडून भंडाऱ्याकडून ते काय होणार आहे, इकडं
बैतूलकडे जाणार आहे. बैतूलकडून काय होणार, तसंच मध्य प्रदेश इंदोर करत ते चक्रीवादळ 25-26 तारखेच्या नंतर परत इकडे नंदुरबारकडे येणार आहे. आणि नंदुरबारकडे येत असल्यानं परत मुंबईकडे गरमी असल्यामुळे ते काय करणार आहे, परत मुंबईच्या समुद्रात खेचले जाणार आहे. त्याच्यामुळं मुंबईला मात्र 25, 26, 27च्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून मुंबईच्या जनतेने अंदाज लक्षाचा शेवटच्या आठवड्यात मुंबईला परत एकदा बऱ्याच भागामध्ये मुसळधार अतिमुसळधार पाऊस पाहायला भेटेल, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जास्त करून गुजरात बॉर्डरच्या त्या साईडनं जरा मुंबईकडे जास्त पाऊस राहणार आहे, भोईसर त्या पट्ट्यामध्ये, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ठाणे भोईसर त्या पट्ट्यामध्ये, म्हणून हे मुंबईकरांनी लगेच अंदाज लक्षात घ्यायचा. त्र्यंबकेश्वरकडे पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे परत एकदा गोदावरी नदीला पुन्हा पाणी येणार आहे. त्याचं पाणी पुन्हा गंगापूरच्या धरणात येणार आहे. म्हणून गंगापूरच्या धरणासाठी आनंदाची बातमी. जे निळवंडे धरण, भंडारा धरण, जे धरण आहेत त्या धरणात देखील परत काय होणार आहे, हे शेवटच्या आठवड्यात तिकडे जोरात पाऊस पडणार आहे वरती. त्याच्यामुळे तिकडे त्या धरणाच्या क्षेत्रातले लाभ म्हणजे कॅचमेट एरियात पाऊस पडणार, मग त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. पुण्याकडे देखील पाऊस पडणार आहे, म्हणून पुणेकरांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा.